सो हॅलो गायज, आता आम्ही निघालो भुईकोटवरून. आता अनोन ठिकाण आहे म्हणा, कारण की मला पण त्या ठिकाणाचं नाव वगैरे माहिती नाही कुठे चाललं होतं. आपल्या अमितला माहिती आहे ते थांबा बरं इथेच, कारण की बाकीचे मेंबर यायचे आहेत. तो आता त्यांची वाट बघतोय. आता एक गाडी पुढे गेली, आमच्या विशाल मागे सगळ्यांची निघाल्या बाय. सफर हमारा भाई, गाड़ी चलाने पर फोकस कर. आता आमचा प्रवास निघाला भुर्र, आम्ही चाललो भुर्र. क्या बात है चलो. मलंग सी रातें सुरंग ही ना जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. कल पे सवाल है, जीना फिलहाल है, खाना बदोशियों पे ही जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता, चला मैं जहाँ. बाय. भरपूर वेळ झाला आहे तरी आम्ही पोहोचलो नाही, कारण की सध्या आम्ही पोहोचलो थोडा आपल्याला जायचं त्या समोरचं प्लेस. त्या ठिकाणी पवनचक्की आहे, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तुम्ही सर्च करू शकता. तसं पहिले आम्हाला एन्जॉय करणं हे महत्त्वाचं आहे, कारण की आठवणी गोळा करायला आणि आठवणी जपायला, आठवणी गोळा करायला मित्राची साथ लागते, आणि आठवणी जपायला मित्र लागतात भाई. आणि मोबाईलचं स्टोरेज सुद्धा भारी म्हणजे मोठं पाहिजे बरं. फक्त तुम्ही स्टोरेजची गोष्ट करता, बाकी अदर विचार नका करू. तुमचे विचार मला माहिती आहे. सध्याच मागची पण गाडी येत आहे भारी भाई, फिलिंग ढगाच्या वर. भाऊ काय भाऊचा फोन काय सुटा ना मागच्या. नाही आठवणी. आमच्या पुढं एक फुल आहे, फुलावर अमितजी मधुमक्खी समजा फुलावर बसण्यासाठी तयार आहे, पण फुलाला आवडणार नाही, कारण की एका वेळेस ते म्हणते ना, एका वेळेस एकच बरोबर. आम्ही बस 5 मिनिटात त्या ठिकाणी पोहोचतो. तुम्हाला तिथचा व्ह्यू दाखवतो, नॅचरल व्ह्यू बेस्ट आहे भाई. आय होप तुम्ही, आम्ही जो आनंद घेतो आम्ही प्रत्यक्षात घेतो, आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण तो आनंद घ्या अशी इच्छा. हे मागं आलेली आमची गाडी. नको तोच सागर, नको त्याच लाटा, नको तीच खळखळ, नको वाटते. भारी गाणं आहे. तसं हे गाणं आमच्या व्हिडिओसाठी होतं स्पेशल फरमाईश. आता व्ह्यू आहे, व्ह्यू बघून घ्या. भारी भाई, मित्रांसोबत फिरण्याची मजा म्हणजे हीच. तात्या तात्या नको ना तात्या. ए बाबा ते ब्लॉग यारे यारे इकडे आजीला घे ब्लॉग मध्ये. आजीसोबत गप्पा मारत बसलो. थोडे नवीन नांद करती का बाय. कसं आहे प्लेस, आम्ही कोणी कोणचा प्लेस म्हणा नाही. काय नाव आहे प्लेसचं? नाव नाही माहिती आपल्याला. प्लेसचं नाव आहे खाली जमीन वर ताबा. आपण नवीन नाव त्याच्यामध्ये पवनचक्की. हां, मनामध्ये पवनचक्की. हो भाई, खरंच व्ह्यू बघण्यासारखा आहे भाई. नॅचरली तुम्ही बघू शकता.
आय होप जे मी फील करतोय ते तुम्ही सुद्धा करा. मागे आमच्या गाड्या अजून यायच्या आहे. बाय. जिंदगी का नाम कभी काय बोलते बाय. स्वर्ग स्वर्ग तो हाच. हा आयुष्यातील स्वर्ग आम्ही मध्ये स्वर्गात आता बघितलं स्वर्ग हातात होते. पर्यंत नसावं. कारण की मला माहिती आहे स्वर्गामध्ये जर परी असते ना आणि त्या मला माझ्या मित्रांचे एक आणि चांगलाच अनुभव आहे. त्यांच्या चुकीने त्यांच्या नजरेला कधी भेटावं नाही पाहिजे पुरी किंवा दिसावं नाही. ब्युटिफुल प्लेस. हो भाई एकदम पुरीसारखं बोलत सो एलिगंट so cute, so elegant, so beautiful, just looking like a wow. Oh my god. Just looking like a wow. Body bhai. Wow. Hello. So beautiful, so elegant, just looking like a wow. चला त्यांचं घे, समोरचं घे, समोरचं ये घे. बाय अब ये गाड़ी आ गए त्याच्या आधीचा तो एवढं फिरून आलास ना ए बाय हॅलो गाईज अभि आता सगळेजण हलके व्हायला चालले ए बाय ओ बाय सगळेजण हलके होत आहे ज्या ज्या वेळेस काही मित्र कुठे फिरायला गेले आहे ना अशा ठिकाणी ना असा एक व्यक्ती असतोच भाई. बना कुछ तभी. हमारे भाभी के साथ बात कर रहा प्रतिगणेश तो चला बाय चलो फॉलो मी. फॉलो चलो अभी जाते हैं, चलो. वे टू बुर्र. मतलबी हो जा जरा मतलबी दुनिया की सुनता है क्यों खुद की भी सुन ले कभी मतलबी हो जा जरा मतलबी दुनिया की सुनता है क्यों खुद की भी सुन ले कभी. शेवटी आम्हाला ज्या ठिकाणी पोहोचतो त्या ठिकाणी आम्ही आलो आणि पोहोचलो सगळ्यात खाली उतरणं चालू आहे. आमची तसं लव पॉईंट सुद्धा म्हणू शकतो आपण याला कारण की गर्लफ्रेंडला घेऊन येणं हा ती गोष्ट वेगळी की आहे नाही म्हणून ती गोष्ट वेगळी पण खरंच हे आमचं म्हणजे खूप आम्हाला आनंद वाटतं की आम्ही फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आता पुढे भविष्यामध्ये तुमची गर्लफ्रेंड झाला तर या ठिकाणी येऊ शकता तुम्ही. बरोबर तो बाय बेटर व्ह्यू आहे त्यात एक विषय म्हटलं तशी सुटणारी हवा हो बाई गजब लेवलचा आनंद तुम्ही पण या. फोटो काढे जपलीचा फोटो काढलेला आहे. बारीक बाय आमच्या मित्रांची जिरली अरे काय म्हणते तुझ्या जिरली का नाही भाऊ काहीच आहे टाटा तू बा. अजून मुला टाइमला जायचं. हा मुळा डॅम आता याच्यानंतरचा प्रवास असणार मुळा डॅम बरोबर आणखी जिरवायला हे फर्स्ट इयर ओके चल बसा. हो बाय आणि पुन्हा आम्ही परतलो भुईकोटला. हो बाय अवती हिरवड आहे हिरवडीचा आनंद घ्या. हिरवडीच्या मागे धावू नका कारण की पुलावर अगोदरच मधुमक्खी बसून आहे. शेवटी सगळं फिरून आल्याच्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या कॉलेजला. त्यात एक आमचे गुरुजी हे पण भेटलेले आहे सिनियर त्यांनी एक स्वतः सोबत एक निकनेम ठेवले आमच्या मागे सोबत नाही. सगळेजण पोचलेले आहेत आता जेवण वगैरे करायचं निवांत दिवस काढायचा आता बस. थँक्यू सो मच तुम्ही बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेस्ट यू ऑल सिनियर तुमची कमतरता जाणून आणि बस बेस्ट यू ऑल.